अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण सर्व पुण्याच्या वामदेव प्रकाशनची पुस्तकं पाहत आहोत. सध्या आपण परमपूज्य श्री दादा यांचे लिहिलेले साधकांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक साधना जिज्ञासा हे वाचत आहोत. आज आपण त्यातलं तत्वज्ञान प्रकरण पाहूया. तत्वज्ञान. प्रश्न: जीव आणि आत्मा यात फरक काय? उत्तर: जीव उणे वासना बरोबर आत्मा. प्रश्न: प्रपंच रचना ही परमात्म्याच्या स्पंदन शक्तीने होते असे आपण मागे प्रवचनात सांगितले होते. ही स्पंदन शक्ती म्हणजे काय? स्पंदशक्ती म्हणजे परमेश्वराचे संकल्प स्फुरण होय. योग वासिष्ठात या स्पंद शक्तीचे फार सुंदर वर्णन येते. स्पंदशक्ती सतेच्छेदं दृश्याभासं तनोतिसा साकारस्य नरस्येच्छा यथा वै कल्पनापुरं सा राम प्रकृतिः प्रोक्ता शिवेच्छा परमेश्वरी जगन्मायेति विख्याता स्पंदशक्तिरकृत्रिमा प्रकृतितत्त्वेन सर्वस्य स्वयं प्रकृतितां गता दृश्याभासनुभूतानां कारणार्थोच्यते क्रिया. श्री भगवंताचा स्पंदन शक्तिरूपी संकल्प म्हणजे इच्छा अशा रीतीने दृश्य जगाचा विस्तार करतो की ज्या रीतीने मनुष्याची इच्छा कल्पनानगरीची निर्मिती करते. हे श्रीरामा, ती अनादि स्पंद शक्ती प्रकृती, परमेश्वर शिवांची इच्छा, जगतमाता वगैरे नामांनीही विख्यात आहे. सृष्टीचे कारण झाल्यामुळे ती प्रकृती आणि अनुभूत दृश्य पदार्थांना उत्पन्न करण्याने ती क्रिया म्हटली जाते. ही स्पंदशक्ती किंवा क्रियाशक्तीच सर्व जगत निर्माण करून आपल्याच अवयवांच्या रूपाने त्याचे आपणच आपल्यात धारण करते. सा ही क्रिया भगवती परिस्पंदैकरूपिणी चिती शक्ती नाद्यंता तथा मातात्मनात्मती. ती भगवती क्रिया जिचे स्पंदनच स्वरूप आहे, अनादि आणि अनंत अशी जी चितिशक्ती आहे, ती जगत रूपाने आपले आपणच आपल्यातच प्रगट झालेली आहे. या विवेचनावरून आपणास स्पंदशक्तीचे स्वरूप लक्षात येईल. प्रश्न: पुर्यष्टक म्हणजे काय? उत्तर: लिंगदेह हा 8 पुरांचा घटकांचा झालेला असतो. म्हणून पुर्यष्टक. अधिक खुलाशासाठी विवेकसिंधूचे 5वे प्रकरण बघावे. त्र्यंबक राजाच्या बालबोधातही याचा उल्लेख होतो. पुर्यष्टकाचा अर्थ देहनगरीतील 8 पेठा असा त्यांनी केला आहे. अविद्या, कामना, कर्म, अंतःकरण पंचक, पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिये सूक्ष्म, पंचकर्मेंद्रिये सूक्ष्म आदी विषय पंचक अशी या 8 घटकांची यादी आहे. प्रश्न: दैव म्हणजे काय? प्रयत्नाने दैव बदलते काय? उत्तर: यासाठी भगवान वसिष्ठांचे एक सुंदर संस्कृत सुभाषितच आहे. ते असे: पुरुषार्थात फलप्राप्तीर निर्देशा कालवशादिह प्राप्ताचिरेण शीघ्रं वा यासौ देवमिति स्मृता. मनुष्याच्या म्हणजे शौर्य, धैर्य, प्रयत्न, उद्योग, चिकाटी इत्यादींनी पुरुषार्थाने अर्थात देशकालादी मर्यादांना अनुसरून जी काय फलप्राप्ती उशिरा लवकर होते तिलाच दैव असे म्हटले जाते. भगवान वसिष्ठ महामुनींनी योग वासिष्ठात देव शब्दाच्या उत्तम व्याख्या केलेल्या आहेत. ते म्हणतात की पूर्वजन्मकृतं कर्म तद्दैवमिति कथ्यते प्राप्तानं पौरुषं तद्वै दैव शब्देन कथ्यते. पूर्वजन्मात केलेले कर्म म्हणजे प्रयत्न म्हणजेच आजचे देव होय. कालचे पौरुष ते आजचे दैव व आजचे पौरुष तो प्रयत्न. अशा प्रकारे प्रयत्न हाच दैवाचे मूळ स्वरूप असल्यामुळे उद्याचे उत्तम दैव निर्माण करण्यासाठी ते आज
शुभ प्रयत्न केलाच पाहिजे. दैवमाश्वासना मात्रम दुःखे पेलव बुद्धिषु योग वाशिष्ठात दिलेले आहे. दुबळ्या मनाला दुःखकाली किंचित समाधान देणे एवढाच दैवाचा उपयोग. पौरुष किंवा प्रयत्न ही दोन प्रकारचा सांगितला आहे. उच्चास्त्रम शास्त्रितम चेती द्विविधम पौरुषम स्मृतम तत्रोच्छास्त्रमनश्चार्थाय परमार्थाय शास्त्रितीम. शास्त्रविरोधी म्हणजे उच्छृंखल व शास्त्रानुसारी असे दोन प्रकारचे पौरुष आहेत. पहिले अनर्थ घडवून आणते व दुसरे कल्याण परमपुरुषार्थ सिद्धी करते. प्राक्तनम चेकम चेती द्विविधम विद्धि पौरुषम प्राक्तनाद्यतनेशाशु पुरुषार्थेन चीयते. पूर्वजन्मीचे आणि या जन्मीचे असे दोन प्रकारचे पौरुष आहेत. यातही या जन्मीच्या पौरुषाने पूर्वजन्मीचे पौरुष पराजित होते. म्हणूनच प्रभू श्रीरामचंद्रांना भगवान वशिष्ठ महामुनी निर्धारपूर्वक सांगतात की शुभेन पुरुषार्थेन शुभसामासाध्यते फलम अशुभेनाशुभम राम यथेच्छासी तथा कुरु. हे रामा, शुभ प्रयत्नांनी शुभ फल मिळते आणि अशुभ प्रयत्नांनी अशुभ फल मिळते. तेव्हा तुझी जशी इच्छा असेल त्याप्रमाणे कर. म्हणून शुभ प्रयत्नांनी म्हणजे शुभ पौरुषाने दैवावर मात करता येते हे सिद्ध होते. महात्म्यांनी दैव हे त्यामुळेच मिथ्याच मानलेले आहे. प्रश्न: प्रारब्ध आपणास समजू शकते काय? उत्तर: होय. भोगे आणि जे केले पूर्वजन्मीचे या न्यायाने. प्रश्न: चिज्जग ग्रंथी म्हणजे काय? उत्तर: अविवेकाने देह आणि आत्म्याचे एकीकरण करणे याला चिज्जग ग्रंथी म्हणतात. प्रश्न: वासना म्हणजे काय? वासना म्हणजे भावना का? उत्तर: स्थूल, सूक्ष्म आणि कारण प्रपंचाचे स्थायी संस्कारानुरूप बाह्यवृत्तीची जी धाव जाते तिलाच वासना म्हणतात. ही वासना ही तीन प्रकारची सांगितली आहे: देहवासना, लोकवासना आणि शास्त्रवासना. मीपणाच्या आश्रयाने देहरक्षण विषयक उठणाऱ्या वृत्तीला देहवासना म्हणतात. माझेपणाच्या आश्रयाने जी ऐहिक व पारलौकिक भोगसुखाची इच्छा उठते तिला लोकवासना म्हणतात. मोक्षविषयक जी वृत्ती उठते तिला शास्त्रवासना म्हणतात. वासना अंतःकरणात न राहता जेव्हा क्रियारूपाने बाहेर पडते तेव्हा तिलाच भावना असे म्हणतात. प्रश्न: विवेक म्हणजे काय? उत्तर: मिश्र किंवा एकत्र झालेल्या दोन भिन्न वृत्तींचे किंवा पदार्थाचे पृथक्करण करणे. प्रश्न: प्रारब्ध म्हणजे काय? उत्तर: कर्म हे तीन प्रकारचे असते: कर्ताश्रित, भोक्ताश्रित आणि स्वांसाश्रित. यापैकी जे जीवाला प्रवृत्त करते ते भोक्ताश्रित कर्म. ते तीन प्रकारचे होते: संचित, प्रारब्ध व क्रियमान. यापैकी ब्रह्मदेवाने फलोन्मुख केलेले जे कर्म असते त्याला प्रारब्ध म्हणतात. ते प्रारब्ध स्वेच्छा, अनिच्छा आणि परेच्छा असे तीन प्रकारचे होते. भोगानुकूल आपली इच्छा होणे ते स्वेच्छा प्रारब्ध, भोग प्रतिकूल इच्छा असणे ते अनिच्छा प्रारब्ध आणि अनुकूल प्रतिकूल अशी काहीच इच्छा नसताना इतरांच्या इच्छेने येणारे ते परेच्छा प्रारब्ध. प्रश्न: मी मुमुक्षू आहे असे मला मनापासून वाटते, मग अजून माझा मोक्ष का होत नाही? उत्तर: आपण म्हणता की आपली मुमुक्षा कुठल्या पातळीची आहे त्यावरच हे अवलंबून आहे. मोक्षाची इच्छा मुमुक्षा ही चार प्रकारची असते असे भगवत पूज्यपाद श्रीमद आचार्य सर्व वेदांत सिद्धांत सारसंग्रहात म्हणतात की तीव्र मध्यम
तीव्र मध्यम मंदातिमंद भेदा चतुर्विधा. तीव्र मध्यम मंद आणि अतिमंद अशी 4 प्रकारची मुमुक्षा असते. तापे स्त्रीभिनिर्त्यमेन कुरूपे संतप्यमानो शुद्धांतरात्था परिग्रहं सर्वमनर्थबुद्ध्या जहाति सा तीव्रतरा मुमुक्षा. त्रिविध तापांनी अनेकानेक पद्धतींनी होरपळलेला जीवात्मा संतप्त असा सर्व संग्रह केलेल्या पदार्थांना निरर्थक समजून त्यांचा जो त्याग करतो तो तीव्र मोक्ष होय. तापत्रयं तीव्रमवेश्य वस्तु दृष्ट्वा फलत्रं तनयान् विहातुं मध्ये द्वयोर्लोकमात्मनो यच्छेषा मता माध्यमिकी मुमुक्षा. तीव्र तापत्रय पाहूनही त्याच वेळी पत्नी पुत्र इत्यादिकांना सोडण्यासाठी मनाची तयारी न झाल्यामुळे जी दोलायमान अवस्था असते तिला मध्यम मोक्षा समजावी. मोक्षस्थ कालेस्ति किमश्च मेत्वा मुक्ते भोगान् सर्व कार्याः मुक्ते यतिश्चे हमुथेति बुद्धिर्येषे मंदा कथिता मोक्षा. मोक्षाला वेळ आहे, आताच काय घाई आहे, सर्व भोग भोगून सर्व कार्ये करून मग मी मोक्षासाठी प्रयत्न करीन अशी विचारधारा हीच मंद मोक्ष सांगितली आहे. मार्गे प्रयातुर्मणिलाल भवन्वये लभेत मोक्षी यदितर्हि धन्यः इत्याशया मूढधियां मोतिर्या तैषाति मंदा विमता मुमुक्षा. रस्त्याने जाताना रत्न सापडावे तसा मला मोक्ष मिळाल्यास मी धन्य होय. अशा प्रकारची मूर्खपणाची जी बुद्धी तिला अतिमंद मोक्षा समजावे. यस्तु तीव्र मोक्षो सात्स जीवन नवे मुच्यते. जो तीव्र मोक्ष असतो तो जिवंतपणेच मुक्त होतो. जन्मांतरे मध्यमस्तु तदन्यस्तु युगांतरे चतुर्थ कल्पकोट्यान् वा नैव बंधादिमुच्यते. मध्यम मुमुक्षु पुढील जन्मी तर मंद मुमुक्षु पुढील युगात मुक्त होतो. चौथा अतिमंद मुमुक्षु मात्र कोट्यावधी कल्पे उलटूनही बंधमुक्त होत नाही. यामध्ये आपण कुठे बसता ते ठरवावे म्हणजे आपणासच आपले उत्तर मिळेल. प्रश्न: स्वतःची फसवणूक कोणाकडून घेतो? उत्तर: जो देव, धर्म, गुरु आणि सज्जन यांना फसवून पाहतो तो. प्रश्न: श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात आपण काही फरक करू शकतो काय? उत्तर: आपण व्यवहारात जिला श्रद्धा म्हणतो ती खरे म्हणजे अंधश्रद्धाच असते. लौकिकात आपण श्रद्धा हा शब्द विश्वास या अर्थाने योजतो, पण श्रद्धा या शब्दाचा पारमार्थिक अर्थ असा आहे की परमात्म्याच्या अस्तित्वावर दृढ विश्वास असणे, परमात्म्याच्या सामर्थ्यावर दृढ विश्वास असणे. खरी श्रद्धा ही दृढच असते, विचलित होणारी कधीच नसते. आपण व्यवहारात म्हणतो की माझी देवांवर श्रद्धा आहे, पण मी श्रद्धा देखील सापेक्ष असते, अंधही असते. जोपर्यंत सगळे काही